मित्र आपण आता कुठे आहे? शनिवारवाडा. हे आता वरती काय आहे? झेंडा कुठला? भारतीय. भारताचा झेंडा आहे. आणि हे काय समोर? हे समोर जे काय दिसतंय ते काय आहे? झाड. झाड दिसतं ते. आणि गवत. हो. ठीक आहे, थँक्यू. तर हे आहे पुणे महानगरपालिकेने तयार केलेलं राष्ट्रीय स्मारक शनिवारवाडा या ठिकाणी असणारा हा राष्ट्रध्वज. या राष्ट्रध्वजाच्या जवळ असणारा हा परिसर, या परिसराची स्वच्छता आपण बघूया. या, एवढी छान ही सर्व स्वच्छता ठेवलेली आहे. राष्ट्रीय स्मारक शनिवारवाडा आणि त्याच्या समोर असणारा हा राष्ट्रध्वज, त्याची ही स्वच्छता आहे. या बाजूने आपण बघितली, पलीकडच्या बाजूने पण बघू. ही बघा, ही आहे आपल्या राष्ट्रध्वज परिसराची स्वच्छता. पुणे महानगरपालिकेच्या लेखी राष्ट्रध्वजाची किंवा राष्ट्रध्वजाला दिला जाणारा सन्मान तो हा आहे. जवळपास 1 कोटी रुपये खर्च करून, लाखो रुपये खर्च करून हे राष्ट्रध्वज बसवले जातात, उभारले जातात. आणि त्या परिसराची ही अशा अवस्था झालेली असते. कोट्यावधी रुपयांचं बजेट असणारी पुणे महानगरपालिका, त्यांना ही साधी साफसफाई करता येत नाही. हे आपल्या पुणे शहराचं दुर्दैव आहे. पुणे शहराचा मानबिंदू असणारी जागा शनिवारवाडा, आणि शनिवारवाड्याच्या समोर असणारा हा राष्ट्रध्वज, तिरंगा ध्वज, त्याचा हा परिसर, अशा प्रकारे पुणे महानगरपालिका स्वच्छ ठेवते आहे. बघून घ्या, झाडं वाढली आहेत, गवत वाढलं आहे, कचरा पडलेला आहे. पुणे महानगरपालिकेला राष्ट्रध्वजाचा सन्मान राखता येत नाही का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. धन्यवाद.